हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी। आपण जे अकाउंटन्सीची सिरीज बघत आहोत त्याच्यामध्ये हा पुढचा व्हिडिओ आहे डिझोल्युशनवर। हा व्हिडिओ फार महत्त्वाचा असेल, तुमचा जो परवा पेपर आहे अकाउंटन्सीचा त्याच्यासाठी। सर डिझोल्युशनवर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला होता, मग हा व्हिडिओ कशासाठी? तर हा व्हिडिओ आपण बघणार आहोत पूर्णपणे जर्नलवर। विद्यार्थ्यांना जर्नल म्हटलं की थोडं अंगावर काटा आल्यासारखं होतंय की सर जर्नलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा, आणि यावर्षी चान्स जास्त आहे की सर डिझोल्युशनचा जर्नलचा प्रॉब्लेम येऊ शकतो। कुठं बघायला मिळेल आपल्याला? क्वेश्चन नंबर 2 किंवा क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघायला मिळेल। विद्यार्थ्यांची कंटिन्यू रिक्वेस्ट होत होती की सर जर्नलचा एखादा प्रॉब्लेम सेंड करा। किती मार्क्ससाठी असेल? तर 10 मार्क्ससाठी हा प्रॉब्लेम असू शकतो, है ना। सर जर्नलचा प्रॉब्लेम आला तर किती एंट्री मॅक्झिमम बोर्ड विचारणार आपल्याला? तर मॅक्झिमम 10 एंट्री असू शकतात। मग तुम्ही त्याचे 12 एंट्री करा, तुम्ही त्याचे 11 एंट्री करा, हे डिपेंड आहे। जसं की डिझोल्युशन एक्सपेन्सेस आणि लायबिलिटीज पेड याची सिंगल एंट्री सुद्धा आपण करू शकतोय किंवा वेगवेगळ्या 2 एंट्री सुद्धा आपण करू शकतो, डिपेंड आहे। पण मॅक्झिमम 10 एंट्रीचा प्रॉब्लेम असेल जेणेकरून बोर्ड त्याला 10 मार्क देईल। मग सर जर्नल बनवताना आम्ही लेजर बनवायचं का? तर यस, मग लेजरसाठी प्रॉपरली ड्रॉ करून वगैरे बनवण्याची गरज नाहीये। ओके, तर आपण एखादा प्रॉब्लेम बघूया जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली समजेल। हा एक प्रॉब्लेम आहे। ओके, ए आणि बी हे दोन पार्टनर्स आहेत, दे आर इक्वल पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली 1:1। काय काय दिलंय? कॅपिटल दिलेला आहे। आधी आपल्याला बघावं लागेल की सर कुणाची एंट्री होणार, कुणाची एंट्री होणार नाही। ओके, सर ओपनिंग बॅलन्सेस कुठलाही असू दे त्याची जर्नल एंट्री होत नाही, याचा अर्थ कॅपिटलची एंट्री होणार नाहीये। सर रिझर्व्ह फंडची एंट्री होणार का? यस, याची एक एंट्री होणार। सर क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि बँक लोन तिन्ही सुद्धा थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत, तिघांसाठी एकच एंट्री होणार आहे, म्हणजे याची एक एंट्री होणार आहे। सर प्रॉफिट अँड लॉसची एंट्री होणार का? तर यस, प्रॉफिट अँड लॉसची एंट्री होणार। लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, डेटर्स आणि स्टॉक यांची पण एंट्री होणार, एक होणार। सर आरडीटीची वेगळी एंट्री होणार आहे। बँकची एंट्री होणार का? नाही, कारण बँक हा बँकचा ओपनिंग बॅलन्स असतो, त्याची एंट्री होणार नाही। ओके, त्यानंतर असेट रिअलाइज झालेले आहेत, बिल्डिंग, मशिनरी, गुडविल याची एक एंट्री होणार आहे। फर्निचर टेकन बाय मिस्टर ए अँड स्टॉक टेकन बाय मिस्टर बी याची एक एंट्री होणार आहे, आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड याची एक एंट्री होणार आहे। तर आपल्याला जर्नल सॉल्व्ह करायचंय। जर्नल मी इथं सॉल्व्ह करेन, त्याच्यासोबत 2 वर्किंग नोट लागतील आपल्याला। एकदम शॉर्ट मध्ये बनवायचंय, आपल्याला जास्त टाइम कंझ्युम करायचं नाही। एक तर रिअलायझेशन अकाउंट, सेकंड म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। ओके, मग सर आधी हे अकाउंट बनवायचं मग जर्नलला जायचं का? नाही, सायमल्टेनियसली बनवायचंय। जर प्रॉब्लेम बघितला तर फर्स्ट आहे कॅपिटल, है ना, आपण सायमल्टेनियसली बनवणार। कॅपिटलची एंट्री नाही होत, पण कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार। किती रुपये? 60,000। सर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ए च्या कॉलम मध्ये 60,000, बी च्या कॉलम मध्ये 60,000, डन। हा बॅलन्स ट्रान्सफर केला। त्यानंतर जर बघितला तर आपल्याला दिलेलं आहे रिझर्व्ह फंड। रिझर्व्ह फंडची एंट्री होणार का? यस, मग आधी एंट्री करा मग त्याचं पोस्टिंग करा। किती रुपये दिलंय? 20,000 रुपये दिलेला आहे, है ना। आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की सर रिझर्व्ह फंड कुठे जातोय, तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला इक्वल पार्टनर्स आहेत, म्हणजे 10,000 ए ला दिले, 10,000 बी ला दिले, आपण त्याला इथं घेतोय बाय रिझर्व्ह फंड। बाय रिझर्व्ह फंड म्हणजे कुठल्या साईडला गेलं? क्रेडिटला। बाय रिझर्व्ह फंड आहे म्हणजे रिझर्व्ह फंड 1 नंबरला लिहावं लागेल, 2 नंबरला ए चं कॅपिटल आणि बी चं कॅपिटल हे येणार आहे। मग सर याची एंट्री कशी बनते? एंट्री नंबर फर्स्ट असेल जनरल रिझर्व्ह अकाउंट इज डेबिटेड। तुम्हाला ड्रॉ करून बनवावं लागेल, मी एकदम शॉर्ट मध्ये इथे दाखवतोय। जनरल रिझर्व्ह अकाउंट इज डेबिटेड, पुन्हा कोणाला वाटलं सर आपण टू एज कॅपिटल अकाउंट आणि टू बीज कॅपिटल अकाउंट, बी ला सुद्धा दिला आपण, है ना। सर जनरल रिझर्व्ह किती रुपये होतं? 20,000, 20,000 रुपये। त्यातले ए ला किती दिले आपण? 10,000 ए ला दिले 10,000 रुपये, आणि 10,000 बी ला दिले 10,000 रुपये। अशा पद्धतीने फर्स्ट एंट्री होणार। सर याचं नॅरेशन कसं लिहिणार आपण? बिंग जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर, आपण हे ट्रान्सफर करतोय, ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट। ओके, आपण सर याला कॅपिटल अकाउंटला काय करतोय? ट्रान्सफर करतोय। इथं आपली फर्स्ट एंट्री संपली, 1 मार्क क्लिअर झाला। त्यानंतर सर आपल्याला 3 थर्ड पार्टी लायबिलिटीज दिलेल्या आहेत। कोणकोणते आहेत ते? क्रेडिटर्स आहे, बिल्स पेएबल आहे, बँक लोन आहे, है ना। जर विचार केला तर हे तिन्ही पण कुठे जातात? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला जातात। कुठे जातात? क्रेडिटला।
जर क्रेडिटला जात असतील तर सर प्रत्येकाच्या समोर बाय असणार आहे. म्हणजे क्रेडिटर्स अकाउंट इज डेबिटेड, बिल्स पेएबल अकाउंट इज डेबिटेड, बँक लोन अकाउंट इज डेबिटेड. कोणत्या अकाउंटच्या डेबिटला क्रेडिटला जाणार? रिअलायझेशन. म्हणजे रिअलायझेशन काय असणार? टू रिअलायझेशन. ओके. मग सर याची एंट्री सिंपल बनवू शकतोय आपण. 3 लायबिलिटीज आहेत आपल्याकडं. एंट्री नंबर सेकंड क्रेडिटर्स, कारण हे क्रेडिट साइडला जाणार आहे. क्रेडिटर्स अकाउंट इज डेबिटेड, बिल्स पेएबल अकाउंट इज डेबिटेड, बँक लोन अकाउंट इज ऑल्सो डेबिटेड. हे 3 अकाउंट डेबिटला असणार. आणि कुठल्या अकाउंटच्या क्रेडिट साइडला जातात? तर रिअलायझेशन. म्हणून टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणजे आपल्याला फक्त बघायचं आहे की कुठल्या साइडला ट्रान्सफर करतोय. क्रेडिट साइडला करत असेल तर बाय, आणि डेबिट साइडला होत असेल तर टू. जर टू असेल तर ते सेकंड नंबरला लिहावं लागेल, आणि बाय असेल तर ते फर्स्ट नंबरला लिहावं लागेल. मग ऑपोजिटला कोण असेल तर वरचं हेडिंग असेल जे अकाउंट आहे ते. ओके. जसं की रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक लोन गेलं, म्हणजे बाय क्रेडिटर्स, बाय बिल्स पेएबल, बाय बँक लोन. मग टू कोण असणार आहे? रिअलायझेशन अकाउंट असणार आहे. आपल्याला अमाऊंट्स घ्यावे लागतील 40, 20 आणि 10. ओके. 40,000 रुपयाचे क्रेडिटर्स होते, 20,000चं बिल्स पेएबल आहे, 10,000चं बँक लोन आहे. असं एकंदरीत हे 70,000 आहे, 70,000 रुपये. मग सर याचं पोस्टिंग करायचं आहे आम्हाला. मग पोस्टिंग पुन्हा सेपरेट करायचंय का रिअलायझेशन अकाउंटला? नाही. 70,000 रुपये कुठे जाणार? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणजे इथं 70,000 जाणार. डन. हे काय असतात सर? आपले सन्ड्री लायबिलिटीज. आपण एकाखाली घेत असतो याला. ओके. मी डायरेक्ट टोटल घेतले, तुम्ही पण टोटलच घ्यायचंय जर जर्नल विचारलं. त्यानंतर प्रॉब्लेम मध्ये बघितला तर पुढचा आयटम आहे प्रॉफिट अँड लॉस, 10,000 रुपीज. ओके. पार्टनर्सला वाटणार, कुठं जाणार? कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. ओके. तर चला आपण पोस्टिंग करून घेऊया. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला इथं जाणार प्रॉफिट अँड लॉस है ना. 10,000 आहेत, 5,000 ए ला दिले, 5,000 बी ला दिले. बरोबर. डेबिटला आहे म्हणजे टू प्रॉफिट अँड लॉस. जर टू प्रॉफिट अँड लॉस असेल तर बाय कोण असणार? एचं कॅपिटल बाय असणार, बीचं कॅपिटल बाय असणार. म्हणजे हे आधी येणार, मग प्रॉफिट अँड लॉस येणार. याचा अर्थ एंट्री नंबर 3 आपली अशी असेल. तुम्ही याचा हवं तर स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकताय. एंट्री नंबर 3, A's capital account is debited, B's capital account is also debited to profit and loss account. ओके. ए ला किती रुपये दिला आपण? 5,000 दिलं, बी ला किती दिलं? 5,000 दिलं, आणि टोटल किती होतं? 10,000 होतं. ओके. याला सुद्धा नॅरेशन, सॉरी वरच्या एंट्रीला नॅरेशन राहिलं. या एंट्रीला नॅरेशन काय येणार? बेइंग लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. या एंट्रीला नॅरेशन जर बघितला तर बेइंग सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर्ड, कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर केलं सर आपण? तर रिअलायझेशन टू रिअलायझेशन अकाउंट. हे त्याचं नॅरेशन आलं असतं है ना. आपण ट्रान्सफर स्टेजला प्रत्येकाला ट्रान्सफर हा शब्द आलाच पाहिजे नॅरेशन मध्ये. इथं पण तेच आहे. इथं काय असणार आहे? बेइंग प्रॉफिट अँड लॉस ट्रान्सफर्ड टू, कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर केलं सर आपण? कॅपिटल अकाउंट. झालं. 3 एंट्री झाले, 3 मार्क इथं क्लिअर झाले आपले. ओके. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय तर एंट्री बनवत जायचे. त्यानंतर पुढे बघितला प्रॉफिट अँड लॉसच्या खाली तर लँड अँड बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, फर्निचर आहे, डेटर्स आणि स्टॉक. हे 5 असेट दिलेले आपल्याला. ओके. लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, डेटर्स आणि स्टॉक. आता आपल्याला माहित पाहिजे की सर हे 5 असेट आपण कुठे ट्रान्सफर करणार? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला जातात. बरोबर. डेबिटला जातात याचा अर्थ टू येणार. तिथं काय येणार? टू लँड अँड बिल्डिंग, टू मशिनरी, टू फर्निचर, टू डेटर्स आणि टू स्टॉक येणार. प्रत्येकासमोरचं टू लागत जाणार. मग बाय कोण असणार? तर वरचा अकाउंट. कोण आहे वरचा अकाउंट? रिअलायझेशन अकाउंट आहे. मग सर याची एंट्री बनणार एंट्री नंबर 4, रिअलायझेशन अकाउंट इज डेबिटेड. ओके. टू मी शॉर्ट मध्ये लिहितो, लँड अँड बिल्डिंग अकाउंट, टू मशिनरी अकाउंट, टू फर्निचर अकाउंट, टू डेटर्स अकाउंट आणि टू स्टॉक अकाउंट.
ओके, हे आपण सगळं रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करतोय. आपल्याला अमाऊंट बघावी लागतील. अमाऊंट आहे 80,000, 30, 60. 80,000 आहे लँड अँड बिल्डिंग. मशिनरी आहे 30,000. ओके, फर्निचर आहे 60,000. डेटर्स आहेत 12,000 आणि स्टॉक आहे 10,000. बरोबर, याची सगळ्यांची टोटल आपल्याला रिअलायझेशन अकाउंटला घ्यावी लागेल. मग टोटल किती होणार सर? 80 आणि 30 110, 170, 180, 190, 192 म्हणजे 1,92,000. 1,92,000. ओके, ही आपली 4 नंबरची एंट्री असेल. इथं आपला चौथा मार्क क्लिअर होईल. सर नॅरेशन काय येणार? सेमच येणार आहे ना, ट्रान्सफर स्टेज चालू आहे. मग नॅरेशन मध्ये काय लागणार? ट्रान्सफर बेंग. काय ट्रान्सफर करतोय आपण? सन्ड्री असेट्स. बेंग सन्ड्री असेट्स ट्रान्सफर्ड टू विच अकाउंट? तर रिअलायझेशन अकाउंट. तर रिअलायझेशन अकाउंटला आपण ट्रान्सफर केलं. डन. ओके, अशा पद्धतीने चौथी एंट्री झाली. त्यानंतर जर विचार केला तर याला आपल्याला ट्रान्सफर करायचंय. कुठे ट्रान्सफर करतोय? असं आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला जाणार. याचं पोस्टिंग करून घ्यावं लागेल आपल्याला 1,92,000चं. इथं रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू सन्ड्री असेट्स म्हणतोय आपण. किती रुपये सर? 1,92,000. 1,92,000 रुपये. बरोबर, अशा पद्धतीने आपण काय करतो? 1,92,000 रुपये ट्रान्सफर करणार. त्यानंतर आता आपण ऍडजस्टमेंट बघणार. ऍडजस्टमेंटचा जर विचार केला, सॉरी आरडीडी आहे. आरडीडी आपल्याला ट्रान्सफर करायची बाकी आहे. आरडीडी कुठे ट्रान्सफर करतोय आपण? तर रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करतोय. क्रेडिटला ट्रान्सफर करतो याचा अर्थ काय होणार आहे? तर बाय आरडीडी. बाय आरडीडी. जर बाय आरडीडी असेल तर वरती टू कोण असणार आहे? तर वरचा अकाउंट. वरचा अकाउंट कोण आहे? रिअलायझेशन. म्हणजे सर पुढची एंट्री असणार आहे इथं एंट्री नंबर 5. RDD account is debited to realization account. किती रुपयाची RDD होती सर? 2,000 डेबिटला, 2,000 क्रेडिटला. ओके, तर आपण RDD काय केलं? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केली म्हणजे बाय RDD. जर बाय RDD असेल तर टू रिअलायझेशन. ओके, हे सुद्धा आपण काय केलेलं आहे? ट्रान्सफर केलेलं आहे. म्हणजे नॅरेशन मध्ये येणार बेंग RDD ट्रान्सफर्ड टू विच अकाउंट? कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर केले सर आपण? तर रिअलायझेशन अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेला आहे. अशा पद्धतीने हे तुमची एंट्री नंबर 5 झाली. ओके, या 5 एंट्रीला तुम्हाला 5 मार्क मिळतील. म्हणजे इथं ट्रान्सफर स्टेजला 5 मार्क आहे. आपण कोणकोणती एंट्री बघितली सर इथं? एक तर जनरल रिझर्व्ह होतं है ना, त्यानंतर लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या आपण, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस ट्रान्सफर केला आपण कॅपिटल अकाउंटला, त्यानंतर सगळे ॲसेट ट्रान्सफर केले रिअलायझेशन अकाउंटला, त्यानंतर आता आपण आरडीडी सुद्धा ट्रान्सफर केलेली आहे. ट्रान्सफर केले म्हणजे सर पोस्टिंग करायला विसरायचं नाही. ओके, मग पोस्टिंग कुठं करतोय सर आपण? रिअलायझेशन अकाउंटच्या या साईडला पोस्टिंग करतोय आरडीडी 2,000. डन. इथं जर चुकला तर शेवटच्या 2 एंट्री चुकणार. ओके, त्यामुळे केअरफुली तुम्हाला करावंच लागेल. त्यानंतर असेट्स रिअलाइज, बिल्डिंग रिअलाइज झालेले आहे 90,000ला, मशिनरी आहे 25,000ला आणि गुडविल आहे 50,000. इथं मात्र तुम्हाला सेपरेट काही लिहायची गरज नाहीये, टोटल काढायचे. सिंपल आहे, टोटल काढायचे सर. 90 आणि 50 140, 140 आणि 25 165 म्हणजे 1,65,000. किती येणार? 1,65,000ला असेट रिअलाइज झालेले आहेत. सर असेट होते कुठल्या साईडला? डेबिट. रिअलाइज झाले म्हणजे कुठे येणार? क्रेडिटला. डायरेक्ट टोटल घ्यायचे 1,65,000. रिअलाइज झाले म्हणजे कोण येणार इथं? बँक येणार आहे. सर बाय बँक आहे, क्रेडिटला आले म्हणजे बाय बँक. सर बाय बँक असेल तर टू कोण असणार आहे? रिअलायझेशन असणार आहे. मग सर झाला एंट्री नंबर 6. बँक अकाउंट इज डेबिटेड टू रिअलायझेशन अकाउंट. एंट्री नंबर 6. बँक अकाउंट इज डेबिटेड टू रिअलायझेशन अकाउंट. सर किती रुपये? आपण मगाशीच बघितलंय 1,65,000. 1,65,000 डेबिटला आणि 1,65,000 क्रेडिटला. डन. सर नॅरेशन असेट रिअलाइज झाले तेच लिहायचंय आपल्याला. मग इथं मी म्हणणार बेंग असेट्स
रिअलाइज, बिंग असेट्स रिअलाइज. 1 मार्क झाला, 6 मार्क डन झाले. ओके सर, पुढची एंट्री आपल्याला बघावं लागेल. ऍडजस्टमेंट काय होती, तर ऍडजस्टमेंट मध्ये सांगतात फर्निचर ए न घेतलंय 50,000ला आणि स्टॉक घेतलंय बी न 12,000ला. ओके, फर्निचर ए न घेतलं, स्टॉक बी न घेतलेला आहे. मग आपण काय करतोय, तर पोस्टिंगला जर आपण बघितला फर्निचर आणि स्टॉक दोन्ही पण कुठं होते, तर बॅलन्स रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला होते. ओके, ए न काय घेतलंय, तर सर ए न घेतलंय फर्निचर. ए न काय घेतलंय, फर्निचर घेतलेलं आहे. किती रुपये अमाऊंट दिलेलं आहे, 50,000. आणि बी न घेतलंय स्टॉक 12,000. ओके, ए न घेतलंय 50,000 रुपयाला फर्निचर आणि बी न घेतलेला आहे 12,000 रुपयाला स्टॉक. डन. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट सर कुठं होणार, कुठल्या साईडला झालाय, क्रेडिटला, म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला होणार. इथं रिअलायझेशन अकाउंट एच्या कॉलम मध्ये 50, बी च्या कॉलम मध्ये 12,000. हे झालं पोस्टिंग. सर याची एंट्री बनणार आहे, मग तुम्ही सेपरेट करा किंवा कंबाईन करा. सर कंबाईन केलं तर काय होणार, या दोन्हीच्या समोर आहे बाय. कोण आहे, बाय, म्हणजे बाय ए कॅपिटल बाय बी कॅपिटल. मग टू कोण असणार आहे, वरचं हेडिंग टू रिअलायझेशन अकाउंट. मग सर पुढची एंट्री असणार आहे आपली एंट्री नंबर 7 इज कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड, बीज कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड टू रिअलायझेशन अकाउंट. टू रिअलायझेशन अकाउंट. ए न काय घेतलं, 50,000 रुपयाला फर्निचर, बी न काय घेतलं, 12,000 रुपयाला स्टॉक. याचा अर्थ टोटल आहे 62,000, 62,000. डन. सर नॅरेशन जे ए न आणि बी न घेते तेच लिहायचं आहे. मग काय लिहिणार नॅरेशन मध्ये, बिंग फर्निचर टेकन बाय ए अँड स्टॉक टेकन बाय बी. डन है ना. 7 मार्क झाले इथं आपले. त्यानंतर पुढे आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड ₹5,000. रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केलेले आहे 5,000 रुपये. सर एक्सपेन्सेस पेड केलं म्हणजे इथं डेबिट साईडला येणार 5,000 रुपये. कुणी पेड केलं नाही सांगितलं म्हणजे सर बँक येणार. काय येणार आहे, बँक. मग टू बँक आहे, मग बाय कोण असणार आहे, वरचं हेडिंग रिअलायझेशन अकाउंट इज डेबिटेड टू बँक अकाउंट. ओके, एंट्री नंबर 8 रिअलायझेशन अकाउंट इज डेबिटेड टू बँक अकाउंट. किती रुपये सर, 5,000 डेबिटला येणार, 5,000 डेबिटला येणार, 5,000 क्रेडिटला येणार. आणि काय पेड केले सर, रिअलायझेशन एक्सपेन्सेस. तेच सांगायचं आहे, बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. डन. ओके सर, प्रॉब्लेम सगळं संपलेला आहे. पण सर हे 3 लायबिलिटीज जे होते ना, हे आपण पेड केलेले नाहीत कारण त्याची ऍडजस्टमेंट नाही ना, पण पेड करावे लागेल आपल्याला. मग बघावं लागेल की लायबिलिटीज किती रुपयाचे होते, तर 70,000 रुपयाचे लायबिलिटीज आहेत. ते पेड करायला लागतील कंपल्सरी. पेड करणार म्हणजे ऑपोजिट साईडला येणार, इथं 70,000 रुपये. कुणी पेड केलं तर बँक. टू बँक असणार आहे. सर टू बँक आहे म्हणजे बाय कोण असणार आहे, रिअलायझेशन अकाउंट. ओके, मग एंट्री काय होणार, रिअलायझेशन अकाउंट इज डेबिटेड टू बँक अकाउंट. एंट्री नंबर 9 रिअलायझेशन अकाउंट इज डेबिटेड टू बँक अकाउंट. ही एंट्री असेल. किती रुपयाची लायबिलिटीज होते सर, 70,000 डेबिटला, 70,000 क्रेडिटला. डन. ओके, मग नॅरेशन मध्ये काय सर, बँक लायबिलिटीज पेड किंवा सन्ड्री लायबिलिटीज आपण काय केलेलं आहे, पेड केलेलं आहे. सर एंट्री झाले 9, पण मार्क आहे त्याला 8. का 8 आहेत सर, कारण हे दोन्ही एंट्री सेम आहेत. रिअलायझेशन टू बँक, रिअलायझेशन टू बँक. मग तुम्ही याला कंबाईन केलं तरी चालेल. ओके, मग कंबाईन करताना 5 आणि 70 75,000 रुपये तुम्हाला घ्यावे लागतील. नॅरेशन मध्ये मात्र एक्सप्लेन करावं लागेल. काय एक्सप्लेन करावं लागेल, बँक रिअलायझेशन एक्सपेन्सेस अँड सन्ड्री लायबिलिटीज पेड. ओके, त्याला तुम्हाला 8 मार्क झाले. समजा सर आम्हाला ही काही झंझट करायची नव्हती, मग आम्हाला किती मार्क मिळतील, तिथं 8च मार्क मिळतील. हे आपण का करतोय माहितीये का, इथं 2 एंट्री आपल्याला मिळणार आहेत. त्या 2 एंट्रीसाठी आणि ते 2 मार्कसाठी आपण हे सगळं बनवतोय. तुम्हाला 10 मार्क नको आहेत, 8 मार्क पाहिजेत. तेवढं करा आणि बास करा. हे तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाहीये. प्रत्येक एंट्रीला तिथे 1 मार्क असेल. ओके, मग सर हे आपण का बनवलंय
ते शेवटच्या 2 एंट्रीसाठी आणि 2 मार्क्ससाठी आपण बनवत आहोत. आता आपल्याला अकाउंट हा बघावं लागेल. टोटल आहे. ओके, आपण सगळं पोस्टिंग केलेलं आहे. अजून 2 मार्क्ससाठी आपल्याला हे सगळं करावं लागलेलं आहे. ओके, मग आपल्याला आता टोटल करावी लागेल रिअलायझेशन अकाउंटची. इथे एकतर प्रॉफिट होणार किंवा लॉस. सर कसं ओळखणार आपण? समजा क्रेडिटची टोटल मोठी आली तर प्रॉफिट होणार आहे, डेबिटची टोटल मोठी आली तर लॉस होणार आहे. ओके, आपण टोटल करूया. 1,65,000 आणि 70, 2,35, 2,35 आणि 50, 2,85, 2,97 आणि 2,99,000. क्रेडिट साईडची टोटल आहे 2,99,000. डेबिटचा विचार केला तर 1,92, 1,92 आणि 5, 1,97, 1,97 आणि 70, 2,67,000. सर कोणती टोटल मोठी आहे? क्रेडिटची मोठी आहे म्हणजे प्रॉफिट झालेला आहे. जर दोन्हीमध्ये गॅप काढला तर 32,000चा गॅप आहे, 32,000. ओके, मग टोटल आहे 2,99,000. दोन्ही साईडला लिहावी लागेल 2,99,000. सर गॅप आलेला आहे 32,000चा. हा प्रॉफिट आहे. हा प्रॉफिट सर कुणाला देणार आपण? ए ला आणि बी ला इक्वली वाटणार, म्हणजे ए ला 16,000 आणि बी ला 16,000. ओके, याची एक एंट्री बनणार. सर या दोन्हीच्या पुढे कोण आहे? डेबिटला आहे म्हणजे टू एस कॅपिटल अकाउंट, टू बीस कॅपिटल अकाउंट. मग बाय कोण असणार आहे? तर वरचा अकाउंट आहे रिअलायझेशन. ओके, मग आपण एंट्री नंबर 10 बनवतो. इथं एंट्री नंबर 10 असेल, रिअलायझेशन अकाउंट इज डेबिटेड टू एज कॅपिटल अकाउंट टू बीस कॅपिटल अकाउंट. ओके, सर प्रॉफिट किती झालेला आहे? 32,000, 32,000चा प्रॉफिट आहे. ट्रान्सफर करणार ए ला 16,000, 16,000 आणि बी ला 16,000. सर नॅरेशन मध्ये काय द्यावं लागेल आपल्याला? प्रॉफिट आहे, बेइंग प्रॉफिट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, त्यानंतर सर याचा सेकंड इफेक्ट होणार आहे कॅपिटल अकाउंटला. इथं डेबिट साईडला आलेला आहे, याचा अर्थ कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार 16,000 रुपये ए ला, 16,000 रुपये बी ला. जर टोटल करून बघितली 60, 70, 80 आणि 6, 86,000 रुपये. सेम टोटल इथं सुद्धा आहे 86, 86,000. ओके, सेम टोटल इथं सुद्धा लिहिणार आपण 86,000, 86,000. आता आपल्याला गॅप काढावं लागेल इथं. सर गॅपचा जर विचार केला 86,000 मधून 50,000 गेले 36, 36 मधून 5 गेले 31,000, 31,000. 86 मधून 12 गेले 74, 74 मधून 5 गेले 69,000, 69,000. ओके, हा गॅप आलेला आहे, ह्याला आपण म्हणतो बँक, टू बँक अकाउंट. जर टू बँक अकाउंट असेल तर बाय कोण असेल? बाय एस कॅपिटल, बाय बीस कॅपिटल. याचा अर्थ लास्ट एंट्री अशी असेल आपली नंबर 11, एज कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड. गॅप आलेला आहे 31,000चा. बीस कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड. गॅप आलेला आहे 69,000चा टू बँक अकाउंट. म्हणजे ए ला आणि बी ला पैसे द्यावे लागतील आपल्याला. टोटल किती रुपये द्यावे लागतील सर? तर टोटल आपल्याला 1,00,000 रुपये द्यावे लागतील. दोन्हीची टोटल 1,00,000 आहे. याला नॅरेशन येणार आहे बेइंग मेड फायनल सेटलमेंट. आपण फायनल सेटलमेंट करतोय आणि ए चे आणि बी चे राहिलेले पैसे देऊन टाकतोय. हे कधी आपल्याला बनवायचं आहे? तर टोटल 10 मार्क्स हवे असतील तर. समजा 8 मार्कला तुम्ही जर सॅटिस्फाईड असाल तर तुम्हाला हे वर्किंग नोट नाही बनवला, टोटल नाही केला तरी चालेल. तुम्हाला आउट ऑफ आउट पेक्षा 2 मार्क कमी मिळतील, म्हणजे 8 मार्क तुम्हाला मिळतील. जर आउट ऑफ आउट मार्क्स पाहिजे असेल तर हे वर्किंग नोट बनवावी लागेल आणि या वर्किंग नोट मधून मग 2 एंट्री निघतात. ते एंट्री तुम्हाला जर्नल मध्ये रेकॉर्ड करावे लागतील. मग तुम्हाला 10 आउट ऑफ 10 मार्क्स मिळतील. धन्यवाद.